नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कुक विथ नेहा चॅनलवर। आज आपण इडली पात्रात उडीद वडे बनवणार आहोत। मस्त खमंग टेस्टी असे उडीद वडे इडली पात्रात बनतात। ज्यांना तळलेल्या गोष्टी खायच्या नाही आहेत किंवा तळलेल्या गोष्टी खायला आवडत नाही ते या पद्धतीने उडीद वडे नक्की ट्राय करू शकता। चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर साधारण 1.5 ते 2 तास आपण ही डाळ भिजत घालणार आहोत। आता ही पूर्ण सफेद कलरची उडदाची डाळ आहे। तुम्ही हवं तर जी काळी मिक्स डाळ येते अख्खी डाळ उडदाची तीही घेऊ शकता, पण ती तुम्हाला स्वच्छ करायला जास्त वेळ लागेल म्हणून याच पद्धतीची डाळ शक्यतो वापरा। आता डाळ आपण 1.5 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। 1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी भिजलेली आहे। आता आपण या डाळीला गाळून घेणार आहोत, म्हणजे हिच्यातलं सगळं पाणी निघून जाईल। या पद्धतीने तुम्ही बघू शकता सगळं पाणी आपण गाळून घेणार आहोत। डाळ मिक्सरमधून दळताना आपल्याला त्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाहीये, म्हणून या पद्धतीने पाणी गाळून घेणार आहोत। आता मिक्सरमध्ये थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ वाटताना बिलकुल पाणी टाकायचं नाहीये। जर वाटलंच तर 2 ते 3 चमचे पाणी तुम्ही टाकू शकता, त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाहीये। हे थोडं मेहनतीचं काम आहे, पण अशा पद्धतीने केल्यानेच उडीद वडे छान बनणार आहे। कारण बॅटर जर जास्त पातळ झाले तर त्याचे उडीद वडे बनणार नाहीत। आता डाळ पूर्णपणे दळून झालेली आहे। त्यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि अर्धा पाऊच इनो टाकलेला आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावर 2 चमचे पाणी टाकलं आणि या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटर छान फेटून घ्यायचं आहे। आता इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण उडीद वडे बनवून घेणार आहोत। आता उडीद वडे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, यालाच मेदूवडाही म्हणतात। तर हाताला मी आता पाणी लावून घेतलेलं आहे आणि पळीलाही पाणी लावून घेतलेलं आहे। या पद्धतीने पिठाचा एक गोळा पळीवर थापून त्यामध्ये मध्ये होल करून आपण इडली पात्रामध्ये टाकणार आहोत, म्हणजे त्याला उडीद वड्याचा शेप येईल। तुम्ही बघू शकता अत्यंत छान असा हा वडा बनलेला आहे। त्याचप्रमाणे मी बाकीचेही वडे बनवून घेणार आहे। इडली पात्रात मी पाणी आणि लिंबू टाकून 5 मिनिट प्रीहीट केलेलं आहे। लिंबू टाकल्याने इडली पात्राचा जो तळ आहे तो काळा पडत नाही, त्यामुळे लिंबू हा आवर्जून टाकावा। आता यावर बनवलेले उडीद वडे ठेवून 15 मिनिटं मीडियम आचेवर आपण हे शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत यासोबत खाण्याची हॉटेलसारखी चटणी आपण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी घेतलं इथे पाव कप खोबरं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि पाव वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ। यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवडत असेल तर पाव चमचा साखरही टाकू शकता। मी इथे साखर टाकलेली नाहीये। तर हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत। चटणी वाटताना नेहमी आधी पाणी घालायचं नाहीये। आधी ती 1-2 वेळेस मिक्सरला फिरून नंतर आपण गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत। तर यानुसार तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट चटणी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि आपली चटणी या पद्धतीने रेडी आहे। आता या चटणीवर आपल्याला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची आहे। तर मस्त अशी चटणी आपली हॉटेलसारखी तयार आहे। आता उरलेल्या बॅटरचे उडीद वडे मी तळून घेणार आहे। वाफवलेले उडीद वडेही आपले रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आतून पूर्णपणे व्यवस्थित ते शिजलेले आहेत। जे जास्त हेल्थ कॉन्शियस आहे, जे तळलेल्या गोष्टी खात नाहीत, ते या पद्धतीचे उडीद वडे नक्की खाऊ शकता। दोघांच्याही चवीमध्ये काही जास्त फरक नसतो, त्याच्यामुळे या पद्धतीचे उडीद वडे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।